नमस्कार मित्रांनो, मी आलेली आहे इजिप्त या देशातील कायरो या सिटीमधील अल रिहाब मॉल 1 मध्ये. जे मी तुम्हाला आज पूर्ण मॉल फिरून दाखवणार आहे, जे माझ्या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. कायरो ही इजिप्तची राजधानी आहे. मॉलमध्ये एंटर करायच्या आधीच मला बाहेर एक प्लांट नर्सरी दिसली. मला स्नेक प्लांट हवा होता म्हणून मी नर्सरीमध्ये चौकशी करण्यासाठी गेले, पण मला स्नेक प्लांट काही मिळाला नाही. म्हणून मी वापस मॉलमध्ये एंटर केले. मी या मिनी मॉलच्या बॅक गेटनी आलेली आहे. फ्रंट गेट दुसऱ्या साईडला आहे. या मिनी मॉलमध्ये तुम्हाला लहान मुलांपासून एजेड लोकांपर्यंतच्या वस्तू मिळतील. या मिनी मॉलमध्ये तुम्हाला रेस्टॉरंट्स, कॅफे, कपडे, शूज, ॲक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या सगळ्या मिळतील. त्यानंतर मुलींसाठी मेकअप, शूज, ड्रेसेस हे सगळं काही मिळेल. हे तुम्ही पाहू शकता. इथले थंडीमध्ये वापरणारे शूज आणि चप्पल्स किती छान आहेत ते मी पाहण्यासाठी आतमध्ये गेले. इजिप्तमध्ये थंडी भरपूर असते, त्यामुळे इथले स्वेटर्स, जॅकेट्स खूप छान क्वालिटीचे असतात. नवीन नवीन फॅशनचे असतात. त्यामुळे तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करू शकता. ज्यांना ट्रॅव्हलिंगची आवड आहे त्यांनी नक्की इजिप्तला व्हिजिट करू शकता कायरोमध्ये. कायरोमध्ये अजून बरेच खूप मोठे मोठे मॉल आहेत, पण माझ्या घराजवळचा एमर्जन्सी किंवा तुम्हाला जर घरी बोर होत असेल, चला मॉलमध्ये एक चक्कर मारून येऊ, पण तुमच्याकडे कार नसेल, ट्रॅव्हलिंगसाठी काही सुविधा नसेल, तर तुम्ही चालत चालत सुद्धा या मॉलमध्ये येऊ शकण्यासारखं हा मॉल होता, म्हणून मी इथे तुम्हाला हे दाखवण्यासाठी आलेली आहे. मला यातलं काही घ्यायचं नव्हतं, पण मी तुम्हाला इथल्या कपड्यांची क्वालिटी, ते कशी फॅशन चालते हे दाखवण्यासाठी तुम्हाला हे इंट्रोड्यूस करत आहे. कायरोमध्ये अजून खूप छान छान मोठे मोठे मॉल आहेत, पण हा एक मिनी मॉल आहे आणि या मिनी मॉलमध्ये सुद्धा देखील तुम्ही पाहू शकता किती छान क्वालिटीचे कपडे, स्वेटर्स आहेत. आता मी जात आहे एका गिफ्ट शॉपीमध्ये. तुम्ही पाहू शकता त्या गिफ्ट शॉपीमध्ये इतके छान लॅम्प्स आणि मग आलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. हे धूप लावण्यासाठीचं आहे. हे लाईटवर चालते. लाईट जर चालू करायची नसेल तर तुम्ही असंच धूप लावून देखील ठेवू शकता. माझ्या मते काचेची भांडी, स्टेनलेस स्टील ज्वेलरी, जॅकेट्ससाठी इजिप्त खूप छान आहे. आत्ता इकडे 11 वाजलेले आहेत आणि मॉलमधील काहीच शॉप ओपन झालेले आहेत, त्यामुळे मी आत्ता तुम्हाला एवढेच दाखवू शकते. लहान मुलींसाठी रबर बँड्स, क्लिप्स, बेल्ट्स हे सुद्धा खूप क्यूट आणि खूप छान मिळतात इकडे. इथले मेकअप किट्ससुद्धा चांगल्या क्वालिटीचे आणि लाँग लास्टिंग असतात आणि खूप व्हरायटीजमध्ये तुम्हाला खूप शेड्समध्ये प्रत्येक मेकअप किट मिळेल तुम्हाला. आणि हे तुम्ही पाहू शकता मस्कारा वेगवेगळ्या शेड्समध्ये, लिप लायनर, लिप ग्लॉस, एव्हरीथिंग यू गेट हिअर. आणि मी इथल्या मुलींना प्रत्येकाला मी जेवढ्यांना भेटली आहे त्याच्यातल्या एक दोघी तिघी जणी सोडल्या तर ऑलमोस्ट सगळेजण इथे मेकअप करतात, डेली मेकअप करतात, डेली. त्यांची स्किन खूप छान आहे. इजिप्शियन मुलींची, मुलांची, सगळ्यांची स्किन खूप छान आहे. इथे कायरोमध्ये स्टेनलेस स्टील ज्वेलरी खूप फेमस आहे. याचा कलर बिलकुल जात नाही आणि ते एकदम रिअल गोल्ड असल्यासारखं वाटतं आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये व्हरायटीज भरपूर आहेत. खूप फॅन्सी आहेत. तुम्ही हे ज्वेलरी घेण्यासाठी तर नक्कीच तुम्ही येऊ शकता किंवा तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप छान ज्वेलरी आहे इकडे आणि याचा कलर तर बिलकुल जात नाही आणि क्वालिटी देखील खूप चांगली आहे. हे ॲलोवेरा जेल आहे आणि तुम्ही याची पॅकिंग देखील बघू शकता. किती छान पॅकिंग केलेली आहे. हे टॅटू आहेत. वेगवेगळे प्रकारचे टॅटू आहेत. हे टेम्पररी टॅटू आहेत. तर हे ॲटलीस्ट 1 महिना तरी राहतात. त्यानंतर तुम्ही हे शोपीस पाहू शकता. हे शोपीस देखील खूप सुंदर दिसतात आणि याची देखील क्वालिटी खूप चांगली आहे.
या मॉलचे 3 फ्लोअर आहेत आणि बरेच शॉप आहेत, पण ते शॉप अजून ओपन झालेले नाही आहेत. सो मी तुम्हाला बाहेरूनच हे दाखवत आहे. बेसमेंटलाच त्यांनी किड्स प्ले स्टेशन बनवलेलं आहे. बेसमेंटला त्यांनी कॅफेटेरिया, रेस्टॉरंट्स बनवले आहेत. आता इथून बाहेर पडत आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. ट्रॅव्हलिंगचे असेच नवीन व्हिडिओ मी अपलोड करत जाईल.